मला उशीर झाला यायला, परंतु अगोदरचे जे समालोचक असतील, दत्ता सर असतील किंवा पोकळा असतील, त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आता परत त्यांनी चांगलं असं समालोचन करताना आपण पाहिलेलं आहे. आता माईकचा ताबा माझ्याकडे आलेला आहे. थोडंसं जुनं असल्यामुळे, थोडंसं नवीन खेळाडूंची माहिती नसल्यामुळे, परंतु जे मला येतं, जे माझ्या शब्दातून निघतं, ती तुमच्यासाठी सेवा म्हणून मी समर्पित करत आहोत. चला, विकेट पार, राऊंड विकेट मारा करतो. पहिला चेंडू जातो ढकलण्याचा, पॉईंटच्या दिशेने चांगला क्षेत्र, धाव बाद झाला असता. चेंडू फेकी जर चांगली असती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली आणि एकच धाव समाधान मानावं लागलं ते साकुर्लीच्या संघाला. हेमंत मगन आणि वेकवर कुठे, आणि हेमंत भगत मला असं क्लीन बॉल झालेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी पडवळ संघाकडनं. पहिला धक्का बसतो साकुर्ली संघाला, पहिलं यश मिळतं पडवळ संघाला. डीजे चेंडू गडी बाद करण्याचं यश मिळालं ते पडवळच्या गोलंदाजाला. भरत याला चांगली गोलंदाजी म्हणता येईल भरत यांच्याकडनं. आता भगतची जागा घेण्यासाठी येतोय. फुलटा चेंडू मारलेला आहे मिड ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र रोखू शकला नाही. रनिंग बिटवीन द विकेट चांगली, तसंच चांगलं असं क्षेत्ररक्षण. धावसंख्येला आकार मिळते. धावसंख्या एकने पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती मात्र 2. सामन्याचा तिसरा दिवस आपण पहिल्या दिवशी गुंडे संघ पोहोचलेला आहे, त्याच्यानंतर पष्टचा पारा संघ पोहोचलेला आहे. आज मात्र बघूया कुठला संघ पदार्पण करतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न. वन बाउट चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. डीजे चेंडू. पुन्हा एकदा पुढला चेंडू एक्साच्या दिशेने टोलला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. जातो का चेंडू, पळतोय बॉल, धावतोय क्षेत्र सुद्धा पळतो, चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा 4 धावसंख्येने आकार होतो. धावसंख्या 4 पुढे संसारते. धावसंख्या होती ती मात्र 1-0 1 0 10. 2 अंकी धावसंख्या बाहेर करते. धावसंख्या होती ती 10. डीजे पुढचा चेंडू. काही चांगलं, काही महागडं षटक पडत आहे. आपण पाहतोय 10 धावा मिळाल्यात. आता मात्र पुन्हा उंचावून मारण्याचा चेंडू होतो मिड ऑफच्या दिशेने. चेंडू वन बाउन्स करतोय. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा मात्र रोखू शकला नाही आणि 2च धावा समाधान मानला साकुरीच्या फलंदाजाला आणि 2 धावांनी धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या 2 पुढे सरसावते आणि धावसंख्या होती ती मात्र 12. अतिशय चांगलं असं खेळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. गेले 3 दिवस चांगलं आपल्याला प्रेक्षकांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे. आयोजकांचं, नियोजकांचं मी पूर्ण एकदा मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांचं स्वागत सुद्धा करतो. पहिल्या षटकानंतर धावसंख्या ती मात्र 12, म्हणजे जवळजवळ 12च्या सरासरीने ही धावसंख्या म्हणता येईल. 6 चेंडू 12 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला तो साकुरच्या पर्यंत, परंतु एक गडी मात्र त्यांचा गमावला आहे भगतच्या रूपाने साकुरी संघाला. चला, वेळेचं बंधन असेल. 6 षटकांचा सामना आहे, याचा सर्वांनी विचार करायचा आहे. 2 वर सर्कल असेल, 5 गोलंदाज असतील. याचे चला वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो
यशवंत, बघूया यशवंत काय करतोय. आणि यशवंतला खूप अशी बोली गेली, म्हणजे जवळजवळ 10,000 त्याची बोली टिपली आहे ती यशवंतसाठी. म्हणजे असा यशवंत गोलंदाज बघूया आपण काय करतो, काय करामत करतोय आपण पाहतो. मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, करारबद्ध क्रिकेट कसे होतात. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, लंगोटीचा चेंडू जातो, सीमारेषेच्या जवळ जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एकदा तो रोखू शकला नाही, दुसरी धाव होते आणि दुसरी धाव आणि धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. धावसंख्या होती ती मात्र 14. मित्रांनो, मी सांगतो तो क्रिकेटच्या इतिहासाबद्दल बोललो तर आज बरेच क्रिकेटर करारबद्ध होत आहेत. आता आपण IPLचे सामने पाहणार 23 मार्च पासून. जर चॅम्पियन्स स्पर्धा संपली, उद्या भारत आणि ऑस्ट्रेलियातला सामना आहे सेमीफायनलचा, त्याच्यानंतर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आहेत. आता जाऊ आपल्या सामन्याकडे. आता मात्र आमचा प्रावीणच्या दिशेने चेंडू होतो, वन बाजू होतो, चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे पडवळ पाडा संघाकडून, पण 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. 2 धावसंख्येला आकार मिळतो, 2 धावसंख्या पुढे जाते. 2 धावसंख्या ती होतीये 16. काही चांगली गोलंदाजी म्हणता येईल. आपण पहिले षटक पाहिलं होतं, 12 धावा मिळाल्या होत्या, परंतु 2 चेंडूवर 4 धावा घेण्याचा प्रयत्न केला ह्या फलंदाजांनी. पुन्हा एकदा मारण्याला तर पाहिलं ते जेल बाद होतो का काय, आणि खराब क्षेत्ररक्षण होतं पडवळ पाडा संघाकडनं. 1 धाव मात्र रोखू शकलं नाही आणि हे इकडे धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 17. अतिशय मी प्रत्येक वेळेस म्हणतो कॅच महत्वाची आहे, विकेट महत्वाची, प्रत्येक रन महत्वाचा आहे, कारण क्रिकेट नॉट ई चॅलेंज गेम. काही होऊ शकतं. कॅचेस इन द मॅचेस म्हटलं जातं. झेल सोडला का सामना सोडला असा प्रश्न पडत असतो. पुढचा चेंडू ऑस्ट्रेलियाच्या फारच बाहेर गेला. पंचांनी निश्चितच तो वाईट घोषित केला. अवंतर धावसंख्येत भर. चांगले असे पंच आजच्या दिवसात लागले ते संदेश आणि हेमंत नावाजले पंचगिरी. त्यांच्या बरोबर मी क्रिकेट खेळलो मित्रांनो. आज ते आम्हाला पंच लाभलेत. मी खरंच त्यांचं मनापासून आभार मानतो आणि स्वागत सुद्धा करतो. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात हे महत्वाचं आहे. जो गोलंदाज आपण पाहतो तो 10,000ला विकला गेलेला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. स्लो डिलिव्हरी म्हणता येईल. सरळ जातो तो गोलंदाजच्या दिशेने. चांगली अप्रतिम गोलंदाजी म्हणतील. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या ती मात्र 18. सॉरी, व्हाईटचा एक होता. धावसंख्या ती 18. दुसरं षटक प्रगती पथावर. षटकातले काही चेंडू बाकी. पुढचा चेंडू उंचावून मारलेला प्रयत्न. चेंडू मला असं वाटतं जातोय, होतोय तो षटकार लॉंग ऑफच्या दिशेने, म्हणजे समोर कॅमेऱ्याच्या दिशेने जातो. चेंडू जातो साकुलच्या दिशेने. षटकार या येतात 6 धावा. डीजे दोन 4 म्हणजे 24 धावसंख्या होतीये पुरेपूर. आपण जो गोलंदाज पाहतो यशवंत, हा करारबद्ध झालेला हा खेळाडू, त्याच्यावर मस्त हल्ला चढवतो तो साकुरीचा फलंदाज विवेक. पुन्हा एकदा आल्याच्या दिशेने मारा. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. एकदा मात्र जातोय कार्पेट शॉट होता. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतोय. रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगली आणि चेंडू फेकी मात्र खराब. त्याचा फायदा मात्र फलंदाजाला होतोय. 2 धावसंख्येला काय 2 धावसंख्या पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती मात्र 26. मला असं वाटतं 2 षटकं मात्र संपलेली आहेत. आपण पाहिली पहिल्या षटकात धावसंख्या होत्या 12, दुसऱ्या षटकात धावा मिळाल्या त्या 14, एकूण होता 26. जाऊया डीजे. दहावी आणि 12वीचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की आपण कृपया मॅच पाहायला थांबू नका. 10वी 12वी परीक्षा फार महत्त्वाच्या आहेत. आपले पेपर फार महत्त्वाचे आहेत. इथे क्रिकेट बघता बघता आपण तिथे क्लीन बोर्ड व्हाल याची आपण दक्षता पाळा. 10वीच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे. 12वीचे मला असं वाटतं आमचे आयोजक बोलतात परीक्षा झाली आहे, काही हरकत नाही, पण एक पेपर मात्र आहे. चला तिसरं षटक
उंचावून मारण्याचा प्रयत्न पुन्हा जातो, लॉंगच्या दिशेने जातो, क्षेत्ररक्षण मात्र गटाळ होतंय असं मला असं वाटतंय आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. या येतात 4 धावा. धावसंख्या होती 3-0. धावसंख्या होती ती 30 डीजे. पहिला चेंडू चौकार जातात. भावेश येतोय. आपण मित्रांनो काल मॅच पाहिली असेल ठाण्याची आणि रायगडची, तर भावेश पवारांनी मॅच ठाण्याची जिंकून दिली. आता मात्र हा भावेश काय करतो, पुन्हा एकदा खूप सुपर असा शॉट मिड ऑफच्या दिशेने मारला. चेंडू पुन्हा जातो सीमारेषेच्या बाहेर. हा येतो पुन्हा एकदा चौकार. लगातार 2 चौकार मारलेत. तिसरा जर चौकार मारला तर 555चं पारितोषिक आदरणीय भरतजी ढोळे साहेब यांच्याकडनं. बघूया पारितोषिक घेत आहेत का डीजे. दोन चौकार आले 2 चेंडूत. जबरदस्त फलंदाजी साकूर संघाची आपण पाहतो. 34 होतात. आता पुन्हा मात्र उंचावून मारतो चेंडू. 1 बाउन्स होतो का काय, परंतु झेल होत आहे लोंगांच्या दिशेने आणि झटका बसतो. साकुरी संघाला यश मिळते, पडवळ संघाला डीजे. मात्र चौका गेला. तिसरा चेंडू अप्रतिम झेल झाला. आता मात्र येतो स्फोटक फलंदाज. लेग स्टंपच्या बाहेर गेला. चेंडू जातो फाईनलच्या दिशेने. चेंडू पळतोय, बॉल धावतोय, परंतु एकच त्यावर समाधान मानावं लागतं, ते मला असं वाटतं. प्रथमेश अधिकारी. आपण प्रथमेश अधिकारीला जर पाहत असाल तर त्याच्या वडिलांचं जर मी वर्णन करेल तेव्हा त्याचे वडील सुद्धा माझ्याबरोबर क्रिकेट खेळत होते. अतिशय चांगले लेफ्ट हँड फलंदाज होते प्रभाकर अधिकारी. त्यांची पण फलंदाजी आपण पाहिले असेल तर मित्रांनो त्यांचा एक रेकॉर्ड सांगेल. आम्ही नडगाव आपल्या आसनोलीच्या साईडला तिकडे खेळतो. आता जाऊ द्या सामन्याकडे, नंतर मी सांगतो त्यांचं. जबरदस्त हा परंतु वाईट चेंडू पंचांनी घोषित केला. अंतर धावसंख्येत पुन्हा एकदा बरोबर पडते. हा धावसंख्या होते 3 के ऊपर 1, सॉरी 36 होते. 3वर 6, 36 3वर 6, 36 धावसंख्या होती. अंतर धावसंख्येत भर. पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या फारच बाहेर जातो. पुन्हा एकदा पंच व्हाईट घोषित करतात. अवंतर धावसंख्येत सुद्धा बरोबर होते आणि धावसंख्या एकरी पुढे सरसावते. धावसंख्या होती ती मात्र 37. 6 षटकांचा सामना आहे. आपण पाहिलं पहिल्या षटकात 12 धावा आल्या त्या, दुसऱ्या षटकात 14. आता मात्र तिसरं षटक पडते आणि आता पुन्हा एकदा उंचावून मारलाय आणि क्षेत्ररक्षक सहज जातं लॉंगांच्या दिशेने. एक धाव मात्र रोखू शकला नाही आणि एकच धाव समाधान मला तो साकुरीच्या फलंदाजाला. काहीतरी चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण एक विकेट मात्र या गोलंदाजांनी घेतलेला आहे. धावसंख्या ती मात्र 38. सकाळच्या क्षेत्रात आदरणीय खरं सांगायचं पोकळ आणि दत्ता सरांनी जो वेळ दिलात, मी आयोजक म्हणून तुम्हाला तुमचं मनापासून स्वागत करतो. दत्ता सर चांगली अशी कॉमेंट्री करतायत. पोकळा साहेब सुद्धा चांगली अशी कॉमेंट्री करतायत. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू. प्रथमेश कुठेतरी अडखळताना मला दिसतोय. स्वतःचं होम ग्राउंड असताना प्रथमेशला काहीतरी चेंडू चकवा देऊन जातोय. मला असं वाटतं हे षटक संपतंय आणि 3 षटकानंतर धावसंख्या ती मात्र 38. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा समीकरण सांगतो. पहिल्या षटकात धावा होत्या त्या 12, दुसऱ्या षटकात होता धावा 14, एकूण होत्या 26. आता या षटकात येतात त्या 12, एकूण धावा होतात 38. म्हणजे धावसंख्या आहे ती 38. मी पुन्हा एकदा प्रथमेशच्या वडिलांच्या बद्दल सांगेल. लेफ्ट हँड फलंदाज होते. 3 षटकानंतर ब्रेक आहे, पाणी घेऊन जायचंय. पंचांना सुद्धा पण आयोजकांनी पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक ब्रेक असताना पंचांकडून वेळ मागायचाय. जितक्या वेळेत जितकं पंच बोलतील तेवढाच वेळ थांबायचा आहे. वेळेचं बंधन द्या, ते दिलं पाहिजे. तर मी जात होतो प्रथमेशच्या वडिलांकडे, म्हणजे प्रभाकर अधिकारी यांच्याकडे. प्रभाकर अधिकारी लेफ्ट हँड फलंदाज होते. जेव्हा आम्ही नडगाव इथं मॅच खेळत होतो त्यावेळेस 3 चेंडू आम्हाला 7 धावा पाहिजे होत्या. तेव्हा त्यांनी चौकार आणि
2-3 धावा काढल्यात. मला तो सामना आठवतोय बराच, गेली 20-25 वर्षाचा हा रेकॉर्ड असेल. आणि तो सामना मात्र सह्याद्री साकुर्ली संघाने विजय झाला होता. आज तो प्रथमच साकुर्लीतून चांगला असा फलंदाज आपण पाहायला बोलतो. आणि साकुर्ली म्हणजे भाऊ 11 साकुर्ली. भाऊ बद्दल काय बोलायचं, भाऊ म्हणजे आमचा विलास अधिकारी. त्याच्याबद्दल जर बोलायचं तर त्याच्या ऑफचं शॉट म्हणजे जवळजवळ मी त्याच्याबरोबर स्वतः फलंदाजी केली. भाऊच्या बरोबर ओपनर फलंदाज होता भाऊ अधिकारी. आणि निष्ठावंत क्रिकेटवर किती असं प्रेम, जरी तो खेळत नव्हता परंतु भाऊ अधिकारीच्या बद्दल जर बोललं तर भाऊ अधिकारी आमच्याबरोबर सतत सामने पाहायला यायचा. आज जर भाऊ अधिकारी खरंच तुझी आम्हाला उणी बसतात, मी आयोजकांच्या वतीने डोका विभाग प्रीमियर लीगच्या वतीने भाऊ अधिकारी म्हणजे विलास अधिकाऱ्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि या साकुली संघाला पुढील वाटचालीसाठी फार शुभेच्छा देतो. जाऊया मैदानात जाऊ द्या. 3 षटकं झाली, धावसंख्या झाली ती 38. अतिशय चांगली धावसंख्या म्हणता येईल. 3 षटकांतर धावसंख्या 38. जवळजवळ मला वाटतं 12.5च्या सरासरीने या धावा मिळतील किंवा 13च्या सरासरी म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाहीये. अतिशय चांगली अशी धावसंख्या साकुरची. परंतु स्फोटक फलंदाज जो परत प्रथमेश मैदानात आहे तो धावसंख्येला आकार नक्कीच मिळणार. चला वैयक्तिक संघाकडून 4थं षटक घेऊन तो भरत पंचांकडून दाद मागतायत आणि पंचांनी ती दाद विकेट ठरवलेला आहे. पंचांनी विकेट दिले, बाद दिलेला आहे फलंदाज. भरतला यश मिळत आहे, 4थ्या षटकात यश मिळत आहे. भरतचं दुसरं षटक आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी भरत यांची. आपण पाहिलं भरत हा 10,000ला विकलेला खेळाडू आहे आणि त्याचा निश्चितच तो 777 या संघाला फायदा होत आहे. डीजे वतीने इतकं चांगलं काम करतात. पुन्हा पाण्याची गाडी येते. आमचे यशवंतराव साहेब गेली 3 दिवस झाले पाण्याची गाडी आणतायत. पुढचा चेंडू त्यांचा पुढचा चेंडू मॅचच्या पट्ट्यात चेंडू आला सरळ पुन्हा एकदा जातोय. गोलंदाज चेंडू मात्र गडी बाद करण्यात भरतला पुन्हा एक धाव बाद होतोय. आत्महत्याचा करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून होत आहे. हो नाही याच्यात फलंदाज बाद होतो. यश मिळतोय. 777 पडवर पडाला डीजे. प्रथमेशसाठी राऊंड विकेट मारा करून स्लो डिले मारण्याचा प्रयत्न आमचा प्रावीणच्या दिशेत चेंडू तो कार्पेट शॉट म्हणता येईल. हा क्षेत्रक्षण बोलतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही धाव संख्येला आकार मिळतो. धाव संख्या होती ती 4-0 4-0 म्हणजे 40. 4थं षटक चालू आहे. 10च्या सरासरी धावा घेत आहे साकुर्ली संघ. बघूया अजूनही स्फोटक फलंदाज स्फोटक गोलंदाज सुद्धा भरत चेंडू घेऊन जातात. जबरदस्त बॉल बॅटची कड घेऊन गेली होती की काय यष्टीरक्षकाकडे असं वाटतंय. झेल मात्र सुटलाय. झेल सुटला का सामना सुटला. कारण प्रतिभेसारख्या फलंदाजाला जीवदान दिलं तर खूप महागडं पडू शकतं. 777
777 या पडवळपाडा संघाला. चला षटकातील पुढील चेंडी धावसंख्या आहे ती मात्र 40. चौथं षटक प्रगती पथावर पुन्हा एकदा बॅटची काढ घेऊन जात आहे. पहिला सिब्बत आहे आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. धावबाद झाला असता परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाही. 1 धावसंख्येला कर मिळतो. धावसंख्या होती ती मात्र 41. चौथ्या षटकातले काही चेंडू बाकी. प्रथमेश कुठेतरी अडखळताना दिसतो. कुठेतरी फलंदाजी करताना त्याला चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. प्रथमेशला प्रश्न पडलाय काय प्रॉब्लेम काय झालाय. बॉल मात्र बॅटवर काय येत नाही. बॅट मात्र फिरवण्याचा प्रयत्न करतोय तो. बघूया पुढचा चेंडू भरत यांचा नावाजलेला हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय भरत. राऊंडला विकेट मारा करतोय. स्लोडेरी पुन्हा एकदा जबरदस्त हा चेंडू सरळ यशाच्या निर्धाव चेंडू जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मला असं वाटतं षटक सप्त. चौथ्या षटकानंतर धावसंख्या होती ती 41. आपण जाऊया चांगलं सुंदर गाणं ऐकण्यासाठी डीजे. मित्रांनो विनंती आपल्याला वेळेचं बंधन आहे. पटापट क्षेत्ररक्षण लावायचं आहे आपण. आणि खरंच भरत यांची चांगली गोलंदाजी म्हणता येईल. जसे आपण स्फोटक फलंदाज आपण पाहतो प्रथमेशकडून खूप अपेक्षा आहेत साकुरी संघाकडनं. म्हणजे भाऊ 11 साकुर्ली आणि 777 पडवळपाडा याच्यातला हा सामना अतिशय रोमांचक सामना होईल याच्यात मात्र शंका नाहीये. हवा मात्र आज भरपूर दिसते आपल्याला पाहतोय. मार्च पहिला आठवडा चालू आहे. उष्णता मात्र 40 डिग्री सेल्सिअसवर गेले. म्हणून मित्रांनो झाडे लावली पाहिजेत. आपण पाचवं षटक चालू. जबरदस्त गोलंदाजी प्रथमच्या काही वाटतं बॅटवर चेंडू येत नाहीये. बॅटची हवा मात्र आमच्या प्रावीणच्या दिशेने येते. कुठेतरी प्रथमच अडखळताना खेळताना दिसत आहेत. बघूया पुढचा चेंडू. पाचवं षटक चालू आहे. 777 पडवळपाडा यांच्याकडनं विजय पडवळ यांच्याकडनं. गोलंदाज विजय पडवळ सामना करत प्रथमेश. अजून प्रथमेशच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहिला नाहीये. सगळ्यांचं लक्ष प्रथमेशकडे आहे. त्याचं स्वतःचं होम ग्राउंड आहे. साकुर्ली गावचं होम ग्राउंड आहे. आता मात्र चेंडू जातो ऑफ स्टॉपर वरून. पुन्हा डॉट चेंडू जातोय. प्रथमेशला मात्र खेळण्यात 777 पडवळपाडा या संघाला यश मिळतंय असं मला वाटतंय. हट्टाकट्टा असा फलंदाज आपण पाहिलं होतं. खूप जबरदस्त फलंदाजी केली ती गुंड्याच्या ग्राउंडवर. आता पुढचा चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू. एकच धाव समाधान मानावं साकुर्ली संघाला. एकच धाव समाधान मानावं लागेल ते प्रथमेश यांना. आणि एक धावणी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 42. आमचे स्कोरर जबरदस्त चेंडू बॅटची काढ घेतो त्याने अप्रतिम असा चेल यष्टीची प्लॅन. धक्का बसतो. साकुर्ली संघाला यश मिळतो. 777 पडवळपाड्याला डीजे. अतिशय निर्णायक असं षटक टाकतोय गोलंदाज. अतिशय चांगलं असं षटक टाकतोय नावाजलेला गोलंदाज मनोहर पडवळ. खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला. विजय पडवळ अतिशय चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू घण्यासाठी लेखनात टाकला चेंडू. खराब क्षेत्र त्याचा फायदा साकुर्ली संघाला होतोय. पॉइंट लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू. धावा येतात 4. पंच मला सांगतील चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने टाकलेला होता. पंच मला विचारतील. थर्ड अंपायरकडे आम्हाला निर्णय दिलाय. बघूया काय होत ते. निर्णय जातो थर्ड अंपायरकडे.
चेंडू मात्र स्टंपला लागलेला नाहीये. त्यांचा आपण निर्णय घ्या. चेंडू व्हाईट घोषित केला जाईल. नक्कीच. चला, या 4 धावा येत आहेत, म्हणजे व्हाईटच्या रूपाने धावा येत आहेत. धावसंख्या होती ती 47. खूप जवळ चेंडू होता. चेंडू फार स्पीडला होता, अन्यथा स्टंप पडला असता. धावसंख्या होती ती 47. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. व्हाईटच्या रूपाने या धावा मिळालेल्या आहेत. 5 धावा मिळाल्या. एकूण चौकार व्हाईटच्या रूपाने गेला. पुन्हा एकदा जाऊ द्या. राऊंड विकेट मारा करणार तो गोलंदाज पडवळ. कार्पेट शॉट, जमिनीत मारा शॉट, लॉंग आलतो त्याच्या चेंडू जातो, सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. धावसंख्येला क्रमांक धावसंख्या 4 ने भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 51. डीजे धावसंख्या 50च्या वर जातो, म्हणजे 51 धावा होती. पुन्हा एकदा अलेक्स टाकलेला चेंडू आणि पंचांनी निश्चित तो वाईट घोषित केला. धावसंख्येला आकार मिळतो 1. अवांतर धावसंख्येत सुद्धा भर पडते. धावसंख्या होती ती 52. षटकात काही चेंडू बाकी. धावसंख्या ती 5वं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या ती 52. जवळजवळ 10.5च्या सरासरी धावा मिळतात. पुन्हा एकदा चेंडू जातात. आता मात्र धाव बावतो तो गणेश. निश्चितच बाद होतात आणि मला असं वाटतं षटक सुद्धा संपतं. 5 षटकांचा धावसंख्या ते 52. गणेश मात्र धावचित झालेला आहे. डीजे पाच षटकानंतर धावसंख्या तिथे 52. जवळजवळ 10.5च्या सरासरीने हा रन रेट म्हणला जाईल. आमचे चांगले समालोचक थोडे विश्रांती घेताना पाहत आहोत. पण परेश पोकळ असतील किंवा दत्ता सर असतील. आता मात्र फलंदाजीसाठी येतो सचिन मोकळे. परंतु अजूनही मैदानात असलेलं आता शेवटचं षटक, निर्णय षटक, 6वं षटक 777 पडळपाडा या संघाकडनं गोलसाठी येते. मात्र फलंदाज आक्रमक. आता मात्र उंचावून मारायला प्रत्येक पाहूया. हा जातो सीमारेषेच्या पार, साकूरच्या गावाकडे जातो. हा मात्र येतो षटकार. 6 धावसंख्येला आकार मिळतो. 6 धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होते 58. डीजे अतिशय सुंदर गाणं, अतिशय छत्रपती महाराजांचं गाणं. पुढचा चेंडू प्रथमेशसाठी. पुन्हा एकदा प्रथमेशने मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न केला साकूरच्या दिशेने. पुन्हा येतो प्रथमेशच्या बॅटमध्ये चो येतो षटकार. धावसंख्या आकार म्हणतो. धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होते 64. डीजे वारंवार सांगत होतो प्रथमेश हा इतका स्फोटक फलंदाज आहे का तो आतापर्यंत शांत होता. त्याला चांगलं गोलंदाजी करत होता. भरतचे त्याला चेंडू चांगले दिसत नव्हते, परंतु त्यांना आता चेंडू 2 चेंडू आणि 2 षटकार मारलेत. त्यांना चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. म्हणजे बॅटवर येतो का असं वाटतं का फुटबॉल सारखा चेंडू, मोठा चेंडू त्यांना वाटतोय ना आपण तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर घालणार. यात मात्र शंका नाही, असं फलंदाज करतोय. 3रा षटकार मारला तर आदरणीय भरतजी डोळे साहेब. आता मात्र उंच पुन्हा जातोय. चेंडू जातोय वन बाजू तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येतात. धावसंख्या 4 ने आकार मिळतो. धावसंख्या 4 ने पुढे जातोय आणि 4 ने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती मात्र 68.
धावसंख्येला काय म्हणतो, धावसंख्या 4 आणि पुन्हा एकदा सरसावते. धावसंख्या होती ती 68. 3 चेंडू आणि 16 धावा आल्या आहेत. मी म्हटलं होतं का प्रथमच सारखा हा फलंदाज साकुर्ली पाहू एलन साकुर्ली या संघाकडून स्फोटक फलंदाजी करत असताना धावसंख्या आहे ती. पुन्हा एकदा मारलेला चेंडू मात्र उंचावून जातोय. झेल मात्र होऊ शकत नाही. मध्ये चेंडू होत आहेत. क्षेत्ररक्षण होतं. 2 धावा मात्र रोखू शकत नाही आणि 2 धावसंख्येने आकार म्हणतो. धावसंख्या होते ती मला असं वाटतं 70. 7-0 धावसंख्या होती ती 70. षटकातील पुढील चेंडू. आता मात्र चेंडूची बॅट कडे घेऊन जातोय. प्रथमच मैदानातून परततोय. धक्का बसतो साकोरीला. यश मिळत आहे 777 पडवळपाडा या संघाला. डीजे धन्यवाद डीजे. अतिशय मोलाचा विकेट पाहिला आपण प्रथमच्या रूपाने. भाऊ एलन साकुर्ली संघाचा स्फोटक फलंदाज अतिशय चांगली स्फोटक पाहिजे. पण 2 चेंडू त्यांनी षटकार मारले. 3रा चेंडू चौकार मारला. 4था चेंडू मात्र त्यांनी 2 धावा घेतल्या आणि 5वा चेंडू मात्र ते एसटी रक्षकाच्या हातात झेल बाद झाले. परंतु त्यांनी त्यांची चांगली कामगिरी करून ते परतलेले आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू बघूया. रिव्हर्स स्वीप गेला तर प्रयत्न करतो. खरंच रिव्हर्स स्वीप आणि शेवटचा चेंडू जातात सीमारेषेच्या बाहेर जातो का काय. एकदा मात्र होती दुसरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. या येतात चौकार. धावसंख्या होती ती 74. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं 777 पडवळपाडा यांच्यासाठी धावा काढायची त्या 75. आपण जाऊया चांगलं डीजे कडे. चांगलं गाणं होऊ दे डीजे मास्टर.
1999चा वर्ल्ड कप सुद्धा चांगला जबरदस्त झाला. 1999चा वर्ल्ड कपचा जर आपण विचार केला असेल तर राहुल द्रविडच्या सर्वात जास्त धावा होत्या भारताकडून. तेंडुलकर सुद्धा चांगला करता. पुन्हा तेंडुलकरचं झालं होतं. 2003 मध्ये पुन्हा एकदा आला. तेंडुलकरचे रमेशजी तेंडुलकर सर वडील यांचं दुर्दैवरित्या ते जगाला सोडून गेले होते आणि त्यानंतर तेंडुलकरनी पदार्पण करून केनिया विरुद्ध शतक मारला होता आणि भावपूर्ण श्रद्धांजली त्याला शतकाने दिली होती असे सचिन तेंडुलकर. 2003चा वर्ल्ड कप आपण पाहिला असेल. आपला फायनलचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होता. तो पण जॉन्सबर्गच्या मैदानावर होता. जॉन्सबर्गच्या मैदानात असताना भारताने सचिन तेंडुलकर 2 चौकार मारले होते. मॅग्राला तिसरा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात सचिन तेंडुलकर स्वतः मॅग्राच्या गोलंदाज बाद झाले. तेव्हा पण आपण भारताने तो वर्ल्ड कप गड गेला कारण त्या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त खेळी केली होती रिकी पॉन्टिंग यांनी जवळजवळ 140 धावा मारल्या होत्या असा होता. त्यानंतर 2007 मध्ये भारत पूर्ण निराश होऊन आला. त्यानंतर 2011 मध्ये भारताने पुन्हा एकदा वर्ल्ड कप धोनीच्या नेतृत्वात जिंकलं. 2015ला आपण सेमीफायनल हरलो. 2019ला आपण सेमीफायनल हरलो. पुन्हा 2023ला सुद्धा आपण फायनलचा सामना हरलो. आता मात्र वर्ल्ड कप मात्र 2020 आपण जिंकलो. पुन्हा जाऊ द्या मैदानात. आपण जातो या मैदानात. साकुरीने ठेवल्यात 75 धावा. जिंकण्यासाठी 777 पडवा पाडायला पाहिजेत त्या 75 धावा. पहिला गोलंदाज साकुरीकडून येतोय. त्याचं नाव प्रथमेश. स्टंपला ग्लास केला. भाऊ साकुरी संघाकडनं प्रथम गोलंदाजी करण्यात येतो. प्रथमेश नाव त्याचं प्रथमेश आणि प्रथम तोच गोलंदाजी करतो. बघूया सर्व भार संघाचा त्याच्यावर. पंचांच्या डाव्या साईडने अर्ध विकेट मारा करणार. फुलटा चेंडू आजच्या पट्ट्यात मात्र आला नाही. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. लेफ्ट हँड फलंदाज आहे तिथे तो पडवळपाडा संघाचा 777 पडवळपाडा संघाचा फलंदाज प्रवीण याच्याकडनं पहिली धाव मिळाली. पहिलं रन मिळतो संघासाठी. रन होतं ते पडवळपाडा संघाचं. धाव संख्या होती ती 1. मला असं विनंती करायची दत्ता सरांना विनंती आहे पुढचं समालोचनाचं आपण भार सांभाळायचा आहे. मी त्यांना विनंती करतो आपण माईकचा ताबा घ्यावा. पुढचा चेंडू प्रथमेशांचा उंचावून मारण्याच्या प्रयत्नात सळेशे जातात. जेतो पंचांकडे दाद मारतोय परंतु पंचांनी ती दाद फेटाळली. असे तटस्थ असे पंच संदेश किस्मतराव असतील, हेमंतजी तावडे असतील नावाजलेले पंच. मला असं वाटतं हेमंत तावडे इतके शहापूरमध्ये तरी सर्वात जास्त पंचांची कामगिरी केली असेल तर हेमंतजी तावडे आणि माझे मित्र राम डिंगोरे सुद्धा त्यांचंही नाव घ्यावं लागेल. आता त्यांच्या नावाखालीच बरेच पंच आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जाऊया पुढच्या चेंडूकडे. पुढचा चेंडू पुढचं समालोचन करतील आदरणीय व्यक्तिमत्व शहापूरचा आवाज डोळकामचा आवाज ज्यांना क्रिकेटचं खूप असं ज्ञान असलेले दत्ता सर पुढचं समालोचन करतील. धन्यवाद दत्ता सर. क्रिकेटची चालती बोलती डिक्शनरी चालतं बोलतं पुस्तक 16व्या शतकामध्ये झपाटलेलं जग यापेक्षा मी म्हणेल 21व्या शतकामधील चालती बोलती क्रिकेटची शाळा आदरणीय सचिन चौधरी. आणि या शाळेमधील जर प्राध्यापक होण्याचा मान कोणाला मिळू शकतो तर आमचे लाडके बापूजी अधिकारी संघमालक आहेत बाउशर 11 साकुर्ली. आमचे भाऊ यांच्या नावाने असणारी टीम आज ते आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांच्या नावाने ही संपूर्ण टीम खेळते. ऑन साइडला फ्लिक केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. एक मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होऊ शकणार नाहीये. एक मिळाली. 777 पडवलपाडा विशाल पडवल नेम अँड फेम टीम या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही टीम्सने एक एक मॅच पराभूत झाले होते त्यामुळे या मॅच मधील विनर हा विनर मधल्या लुझर टीमशी खेळणार आहे. म्हणजेच धर्मवीर स्पोर्ट्स क्लब ग्रुप अवलपाडा या संघासमोर खेळणार आहे. आणि जी टीम या मॅच मध्ये पराभूत होईल
तिचं अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे डू ऑर डाय मॅच आहे. करा नाहीतर मरा, नाहीतर घरी जा, घरी परता. एक गडी बाद 3. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या फक्त 3 धावा. प्रथमेश अधिकारी इथे कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला आणि डायरेक्ट हिट नाही. लेखनीय सचिन चौधरी यांची देखील प्रतिमा आम्ही पाहतो रात्रीच्या वेळेस आणि समाधान अधिकारी यांच्या लेखणीमधून एक उत्तम लेखक आम्हाला जाणवत असतो. त्यांचे समाधान अधिकारी जर समालोचक असते तर मला वाटतं अप्रतिम समालोचक बनू शकले असते, कारण त्यांच्या लेखणीमध्ये एक तंत्रशुद्धपणा आहे. इथे मिस टायमिंग फ्लाय झालाय, मिस टायमिंग झालाय, झेल होऊ शकतो. कॅच ड्रॉप केली आहे. सचिन कडनं ही कॅच ड्रॉप झाली. धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळेल 5 धावा. जिंकण्यासाठी जे टार्गेट सेट केलं होतं बावशेड 11 साकुर्ली या संघाने तब्बल 75 6 षटकांमध्ये 75 धावा सेट केल्या होत्या आणि 777 अडखळत खेळतोय आतापर्यंत. फ्लोईंग पाहायला मिळत नाहीये यावेळेस. लाईन लेगस्टमच्या बाहेर विवेक वरकुटे गोलंदाजी मार्कवर असताना आपण पाहतोय व्हाईट बॉल आलाय. 6 धावा धावसंख्या फलकावर. दिनेश सोगीर आहेत यावेळेस ऑन साइडला पूल करायला गेले. ओव्हर थ्रोची एक एक्स्ट्रा मिळणार आहे आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने. 4 धावा एकंदरीत पंच मिळतील किती? 5 का? 5 धावा मिळतील. ज्या ठिकाणी एकही नव्हती त्या ठिकाणी या 5 धावा मोफत स्वरूपामध्ये मिळालेल्या आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे कमी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून थ्रो देखील अगदी बघितलं तर ऍक्युरेट नव्हता. गॅदर करण्यामध्ये अपयशी ठरले आणि तो चेंडू विकेट किपरच्या पायाला लागून थेट डायरेक्ट डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. 4 धाब्यांसाठी 11 झाल्या. एक गडी बाद 11. ओव्हर द विकेट. यावेळेस दिनेश स्ट्रगल करतोय. दिनेश सोगीरच्या बॅटमधून अजूनपर्यंत चांगल्या धावा येत नाहीयेत. ज्या वेळेस दिनेश सोगीर डॉट बॉल खेळेल त्या वेळेस त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असतं, कॉन्फिडन्स असतो. तो स्मित हास्य दाखवत असतो की मी मारू शकतो, मारेल. परंतु डॉट बॉल देखील तो खेळतोय तितकं आतापर्यंत पाहायला मिळालंय. आणखीन एक डॉट बॉल स्विंग अँड मिस अनप्लेबल पाहायला मिळाला. सबमरीन राहिला चेंडू, पडल्यानंतर खाली राहिला. विकेट किपरचा वेध घेतोय दिनेश सोगीर. 1 मोर डॉट बॉल. ही मॅच कंट्रोल केली जाते. बॅट आणि पॅड मधून हा चेंडू विकेट किपरचा वेध घेतोय. भरपूर अंतर आहे. अपर स्लाइस या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावर चेंडू काढलाय. 4 धावा येतील. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं दिनेश सोगीरच्या माध्यमातून. चौकार आलाय. या 4 धाब्यांनी धावसंख्या फलक पोहोचलं 14. एक गडी बाद 15 आहेत. स्कोरर व्यवस्थित स्कोर आपण अपडेट करायचे लक्षात असू द्या. एक धाव ही फार महत्वाची आहे. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावसंख्या फलकावर. एक गडी बाद 15.
हेमंत भगत आलेत गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी 2 षटकांमध्ये धावा झाल्या 15. 7.50 सरासरीने आस्किंग रन रेट अगदी बघितलं तर आता वाढत चाललाय भरपूर. 24 मध्ये 60 ची गरज आहे आणि ते कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं. 6 धावा येतील. व्हॉट अ फॅब्युलस अँड मॅग्निफिशंट टायमिंग. आउट ऑफ द पार्क षटकार. हा बोली स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता आणि त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवलेला आहे. थोडस बदल यावेळेस ही लाईन ऑफ समजा फारच बाहेर वाईड असेल. एका षटकाराने हेमंत भगतवर देखील प्रश्न निर्माण केलाय. यावेळेस अगदी ऑफ स्टंपच्या फार बाहेर ही लाईन ठेवण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागले होते परंतु अपयशी ठरलाय. 22 ओव्हरपिच होता. यावेळेस लॉफ केलाय. अलॉंग दी कार्पेट खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. विवेक वरकुडे आहेत लॉंग क्षेत्रामध्ये. 1 मिळेल. 23 एक गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 2.2 षटक आणि म्हणजे तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्लेड ऑन. विकेट किपरच्या हातामधून ब्रश होतोय. डायरेक्ट थ्रो हिट होऊ शकलेला नाहीये. ओव्हरथ्रोची संधी पुन्हा निर्माण झाली होती परंतु यावेळेस वाचवलंय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी ऍड झाली आहे. 24 झाल्या. एक गडी बाद 24 समीकरण असेल इथे. 21 चेंडू मध्ये 51 धावा. 21 balls are remaining and 51 runs are required. हेमंत भगत इथे फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु सातत्याने डॉट बॉल देखील येत आहेत. चांगली बॉलिंग पाहायला मिळते हेमंत भगतच्या माध्यमातून. एक षटकार कनेक्ट झाला होता परंतु एक कनेक्ट होऊन जर दुसरे डॉट बॉल येत असतील तर मात्र प्रेशर आपल्या अख्ख्या टीमवर येऊ शकतो. 771 ला या ठिकाणी धावांची नितांत गरज असताना सातत्याने डॉट बॉलची संख्या देखील वाढत चालली आहे. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट 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 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत आणि हे चित्र जर असंच राहिलं तर ही मॅच 771 पडोळपाडा संघ जिंकू शकणार नाही जर असे डॉट बॉल खेळले तर. कारण तुर्तास मला वाटतं तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू सगळे बाकी आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल आहे. एक गडी बाद 25. व्हाईट बॉल आला. अतिरिक्त स्वरूपात आणखीन एक धावसंख्या फलकावर 25 झाल्या. बॅटची एज आणि कॅच ड्रॉप झाली. लेग स्लिप मध्ये कॅच ड्रॉप झाली. डायरेक्ट हिट झालाय आणि तो डॅम्पर.
थर्ड अंपायरची भूमिका पुन्हा एकदा वाढलेली आहे, जबाबदारी वाढली आहे. ही धाव कंप्लीट झाले की नाही बघावं लागेल. आउट. भरपूर लांब राहिलेत, फ्रेम मध्ये पण नव्हते, लाईन पासून फार दूर होते आणि डायरेक्ट हिट केलाय. जबरदस्त विकेट पाहायला मिळाली. मॅन इन फॉर्म खेळाडू परतलेत. दिनेश सोगील चांगला खेळाडू परतला तंबूच्या अश्वाला. तीन षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. 3 षटकांमध्ये धावा झाल्या 2 गडी बाद 25. उर्वरित 3 षटकांमध्ये 18 मध्ये 50 धावांची गरज आहे. एक बॉल आहे ना पंच का नाही? ओव्हर झाली ना? पंच 5च झालेत. मग 5 बॉल झाले कारण एक वाईट होता ना, आपण एक कमी केला. मग बरोबर. पुढे आले होते आणि विकेट कीपर वॉकआउट केलंय. आणखीन एक विकेटचं पतन पाहायला मिळालं. 1 मोर विकेट इज डाऊन. अठरा मध्ये 50 धावा करायची बाजूने. 18 मध्ये 50. आज कुंभईचे वाडीचे पण इथे प्रेक्षक वर्ग आलेत. चंदू असेल. ओ अप्पर स्लाइस कव्हरच्या डोक्यावरनं यावेळेस उडवलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्रक्षेत्रामध्ये गुड फिल्डिंग. रिले थ्रो पाहायला मिळाला. कव्हर करेपर्यंत या ठिकाणी मिळतील 2. धावांची गरज आहे. 17 मध्ये 48. यावेळेस लाईन लेक्समच्या बाहेर 46 ची गरज. 47 ची गरज आहे ना? 50 होते ना, 2 आले ना, आता वाईट ना. 47. 17 मध्ये 47 करायचे.
18 मध्ये 50 करायचे होत्या, 2 आल्या तर वाईट आली आहे. 47 ची गरज आहे. यावेळेस पूल केलाय, चांगला फटका पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय चौकार. 43 धावांची गरज आहे 16 मध्ये. साइडला अलॉंग दी कार्पेटा चेंडू खेळलाय आपण पाहू शकतो यशवंत मोंडूला. आणि इथे झाली चुकी, आणखीन एक रनआउटची विकेट पाहायला मिळाली. 1 मोर विकेट इज डाऊन. धावा धावसंख्या बलकावर खूप चांगलं षटकामध्ये पाहायला मिळते. मिस टायमिंग आहे, फ्लाय होतोय गल्लीमध्ये. हा चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय आपण बघू शकतो. फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली, एकच मिळाली. यशवंत मोंडूला भरपूर प्रयत्न करतोय 777 या संघाला जिंकून देण्यासाठी, परंतु हे प्रयत्न अजूनपर्यंत जरी यशस्वीरित्या पाहाव्यास मिळत नाहीयेत. चौदा मध्ये 41 धावांची गरज. यावेळेस ही लाईन आपण बघू शकतो टॉस झाली, पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला. विकेट किपरच्या हातामध्ये कोणत्या प्रकारची धाव नाहीये. विवेक वरकुडेने अत्यंत चांगला चेंडू हाताळलाय. 1 मोर डॉट बॉल. यावेळेस 5ची एज लागली विकेट किपरच्या जवळ. बारा मध्ये 20.00 सरासरीने 40 बनवायचे. 2 षटकांमध्ये 40 धावांची गरज आहे. 35 झाल्यात. इथे लेग लान्स केला चेंडू फाईन जातोय. फाईन लेग झोन मध्ये भरपूर मोठा चेस पाहायला मिळतोय. चौकार येणार नाहीये. गुड फिल्डिंग. 3 मिळतील. 3 धावा प्राप्त झाल्या. डायरेक्ट थ्रो करू शकले नाहीयेत कारण बॅकअपच नव्हता. 3 मिळाल्या. सौरभ आले. सौरभ अधिकारी आले. यशवंत मोंडोळा आतापर्यंत 20 पर्यंत पोहोचलाय. भरत पडवळ 4 वर पोहोचलेत. 37 धावांची गरज आहे. 11 चेंडू 37. यावेळेस ड्राईव्ह करायला गेले हवेमध्ये असेल. नोमॅन्स लँड मध्ये लँड होतो. 1 मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. पुरेपूर प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यशवंत मोंडोळा 22 वर पोहोचलाय.
यशवंतच्या बॅटमधून अजूनपर्यंत चौकार षटकार जरी आले नसतील परंतु आपल्या संघाला विजयाच्या दृष्टीने तो खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत घेऊन गेलाय. त्याच्या प्रयत्नांना नक्कीच दाद असेल, कौतुक असेल त्याचं. त्याने गिवअप केलेलं नाही, त्याने हार मानलेली नाहीये. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत ही मॅच संपणार नाहीये. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे यशवंत मोनूच्या बॅटमधून आलाय संघर्षमय चौकार. काय मॅच पाहायला मिळते. मॅच होती कुठे आणि आली कुठे. तब्बल 9 मध्ये 31 करायचे. इथून 2 षटकार जर या 3 मध्ये आले तर मॅच पूर्णपणे बदलू शकते. 777 पडवलपणा टीम कमबॅक बाउन्स बॅक करेल आणि ड्रायव्हिंग सीटवर यशवंत मोनूला असेल. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं यशवंत मोनूच्या माध्यमातून. 777 पडवलपणा या टीमच्या माध्यमातून ड्राईव्ह करतात. आणखीन एक कव्हर ड्राईव्ह परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकच मिळणार. 30 पाहिजेत. आठ मध्ये 30, 45, 4 गडी बाद 45. फुल टॉस आणि इथे 6 धावा येतील. व्हॉट अ मॅग्निफिशंट टर्निंग पॉइंट या मॅचचा. 24 राहिल्या, 7 चेंडू आणि 24 धावा. महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला मुंबईचा दादा ऋषीदादा वैद्य आणि 4 मध्ये 4 चौकार नव्हे तर षटकार ठोकले होते आणि ती मॅच रतन बुवाचं 2016चा चषक जिंकला होता. इथे स्लाइस केलाय. बावशेट 11 साकोर्ली संघाला ही मॅच वाचवायची असेल तर 6 मध्ये 23 वाचवाव्या लागतील आणि 777 ला ही मॅच जिंकून धर्मवीर स्पोर्ट्स क्लब आवलपाडा या टीमच्या समोर खेळायचं असेल तर 23 बनवावे लागतील. 6 मध्ये 23 धावांची गरज. सहा मध्ये 23 गणेश ठाकरे ऑन बॉलिंग मार्क. बॅकफुटला गेले, हार्ड पंच केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, 1 मिळाली आणि एकच धाब्यावर समाधान. 5 मध्ये 22, 53. बॅकफुटला गेले, ऑन साइडला पुल करायला गेले, मिसटायमिंग आहे. नो मॅच लँड मध्ये लँड होतोय आणि नंतर 2 मिळतील. 2 मिळाल्यात. विकेट किपरने केली चुकी, संधी गमावली. राहिल्या 20, 4 मध्ये 20. यशवंत मुंडरा पोहोचलाय 29 धावेंवर. भरत पडवल 12 धावेंवर पोहोचले. षटकार टर्निंग पॉइंट. व्हाट अ मॅग्निफिशंट हिट. वन मोर टर्फिक शॉट पाहायला मिळाला.
हा बॉली बनवलं, फुलेंचा चेंडूला हा बॉली बनवला, त्यानंतर ऑन साइडला यावेळेस लफ केलं आणि लफ्टेड षटकार आलाय. पुन्हा ट्विस्ट अँड टर्न, नागमोडी वळण, नदीचं पाणी जसं वळावं त्या पद्धतीने मॅच वळली. गणेश ठाकरेला ठोकला षटकार. धावसंख्या अव्वलकर 4 गडीमध्ये 61, राहिल्या धावा 3 मध्ये 14, 3 चेंडू आणि 14 धावा. अत्यंत महत्वपूर्ण चेंडू. या चेंडूवर ही मॅच कळणार की कोणती टीम जिंकणार. ऑन साइडला टर्न केलं, एक मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल, कॅबीज लागेल आणि दुसऱ्या धावेसाठी आले. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. 2 मध्ये 12, 2 मध्ये 12. काल रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील वाकलन विपक्ष सोनारपाडा मॅच होती. 6 मध्ये 15 होत्या. जीतू भोईर जीत भोईर होते आणि 2 मध्ये 12 असताना एक ठोकला होता षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार नाही, चौकार गेला. 2 रनांनी ती मॅच पराभूत झाले. अशी मॅच आली आहे. 2 मध्ये 12 धावा. मॅन ऑफ द सिरीज केतन म्हात्रेंनीच घेतली. एक एक खेळाडूने किती घ्यावं याला देखील मर्यादा असावी. 2 मध्ये 12. ठोकलाय आणि मला वाटतं मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवा यशवंत मोंडुरासाठी. 777-1 पडोलपाडा साठी टाळ्या वाजवा. 1 मध्ये 6 धावांची गरज असेल. बाउशेट 11 साकुर्ली संघाचे अख्खा गाव आणि अख्ख्या टीमला हादरवून ठेवलं षटकाराने. काय बॅटिंग करतो यशवंत मोंडुरा. 10,000 रुपये बेस्ट पॉइंटला का विकला गेलाय तर अशी मॅच त्यांनी आणली आहे. 1 हँडेडली 1 मॅन आर्मी 21 मध्ये 43 वर पोहोचलाय आणि जर षटकार मारला तर 49 वर पोहोचेल. आणि आज खऱ्या अर्थाने 49 धावा अर्धशतकापेक्षा कमी राहणार नाही. मॅच जिंकली तर सिकंदर बनणार. 1 मध्ये 6 आणि षटकार. मॅच जिंकलेली आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आणि इथे बघू शकतो जल्लोष 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 अख्ख्या 777-1 पडोलपाडा. मी म्हटलं होतं मारू शकतो आणि मारलाय. या 49 धावा 50 पेक्षा भारी आहेत. यशवंत मोंडुरा 10,000 बेस्ट पॉइंटला का खेळू शकतो हे आज इथे पाहायला मिळालं. 1 मध्ये 6 असताना गणेश ठाकरेला ठोकला षटकार आणि मॅच जिंकलेली मॅच. तोंडामधून जिंकलेला घास किंवा गेलेला घास हिसकावून घेतलाय. काय बॅटिंग केली. इनिंग या ठिकाणी दाखवली गेली आणि यशवंत म्हणून आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. यशवंत आपण या चला.